गेल्या 2 वर्षातील भाजपा सरकारने केलेल्या सर्वांगीण भरीव विकास कामाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे जात असून येणाऱ्या या निवडणुकीत सातारा जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री मान्य चंद्रकांतदादा पाटील यांनी मायनी येथील शेतकरी मेळावा व मान्य सचिनदादा गुदगे यांचा भाजप प्रवेशबद्दल सत्काराप्रसंगी व्यक्त केला। स्वतःच्या स्वार्थापोटी धाकट्या भावाला पाडण्यासाठी सुरेंद्र गुदगे हे लढत आहेत। त्यांना त्यांची जागा मायनी गटातील मतदारांनी दाखवून द्यावी असा घणाघाती त्यांनी केला। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, डॉक्टर अतुल भोसले, सुरेश शेठ शिंदे, जयश्री गुदगे, विक्रम पावसकर, वचनशेठ शहा, अक्काताई मासाळ, ॲडव्होकेट जाधव, किशोरीताई पाटील, दिलीपराव तुपे, शिवाजीराव शिंदे, रघुनाथ घाडगे, विजय कवडे, हिम्मत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना मान्य पाटील म्हणाले, फक्त निवेदन स्वीकारून व्यासपीठावरच टाकून न जाता सर्वांगीण विकास व येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या निवेदनाचा पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवण्यासाठीच भारतीय जनता पक्ष व सरकार करीत आहे। मायनी भागातील प्रश्नांवर बोलताना मान्य पाटील म्हणाले, आचारसंहिता असल्यामुळे कोणताही निर्णय या ठिकाणी देता येत नाही, तरीही टेंबू या भागातील मोठ्या प्रश्नावर व इतर मांडलेल्या विविध प्रश्नांवर आचारसंहिता संकल्पा। मायनी भागातील प्रश्नांवर बोलताना मान्य पाटील म्हणाले, आचारसंहिता असल्यामुळे कोणताही निर्णय या ठिकाणी देता येत नाही, तरी टेंबू या भागातील मोठ्या प्रश्नावर व इतर मांडलेल्या विविध प्रश्नांवर आचारसंहिता संपल्यास त्या गोष्टींचा पाठपुरावा करताना त्यांची पूर्तता कशी होईल याकडे लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले। आजवर खटाव मानच्या सर्वात मोठ्या पाणी प्रश्नावर मी लढत आलो आहे। पाणी प्रश्नाचा मोठा अभ्यास करून कोणत्या माध्यमातून टेंबू व उरमोडी यांचे पाणी मायनी व परिसराला मिळेल यासाठी यापुढे मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचेही ते म्हणाले। मायनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा असून गेली 20 वर्षे या ठिकाणी रेड कार्ड देण्यात आले असून मोठमोठे विकास कामांचा डंका पिटणाऱ्यांच्या कामांची निकृष्टता किती आहे हे तपासण्याची गरज आहे। तर मायनी तलावातील गाळाचा प्रश्न वन खात्याच्या अडसरावर मान्य सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन त्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। या निवडणुकीत काय ताकद लावायची ती लावा, यावेळी या भागात कमळ फुलवू, परिवर्तन घडवूया शिवाय राहणार नाही असे मतही त्यांनी नोंदवले। रिपोर्टर सतीश डोंगरे, मायनी, 7 स्टार न्यूज।